थाने के सारे उम्मीदवारों को मैंने शुभकामनाएं दी है कि हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की उम्मीदवार आदरणीय अजीत दादा के नेतृत्व में यहाँ पे तकरीबन 66 वार्ड्स में हम ये इलेक्शन, ये चुनाव लड़ रहे हैं और हमें जो रिस्पांस यहाँ के लोगों से मिल रहा है वो हमारे लिए बहुत ही ज्यादा खुशी देने वाला है। और मुझे इस बात की उम्मीद है, मुझे इस बात की गारंटी है कि हम जहाँ जहाँ चुनाव लड़ रहे हैं वहाँ घड़ी इस निशानी पे हमें वोट देके यहाँ के जो लोग हैं, यहाँ की जो जनता है वो काम करने का अवसर देंगे, क्योंकि सारे समाज को, सारे धर्म जाति को एक साथ लेके काम करने वाला हमारे ये पक्ष है। तो ज्यादा से ज्यादा डेवलपमेंट के मुद्दे पे हमारे कैंडिडेट्स लोगों तक पहुंचने का प्रयास कर रहे हैं और मुझे इस बात की उम्मीद है कि इस प्रयास को सफलता मिलेगी और 15 तारीख को घड़ी इस निशानी को ज्यादा से ज्यादा वोट मिलेगी। युवाओं को जो है बड़ा संधि राष्ट्रवादी ने दी है, युवाओं को जो है बड़ी संधि मिल गई है। हर एक चुनाव अपने अपने एक अलग अलग उम्मीदें लेके आता है। आज काफी ऐसे युवक भी है जिनको पॉलिटिक्स में आना है, जिनको नगर सेवक या नगर सेविका की ओर से उस पद पे काम करना है और हर एक प्रभाग का एक अलग अलग रचना रहती है और आज हमारा यही प्रयास रहता है कि हम एक बैलेंस रखें। जितने एक्सपीरियंस्ड हमारे कैंडिडेट्स हैं उतने महिलाएं भी है और उतने युवक भी है, तो कुछ फ्रेशनेस भी जरूरी है क्योंकि 7-8 साल बाद वोटिंग हो रही है, तो एक जनरेशन आगे जा चुकी है और इसलिए हमने ज्यादा से ज्यादा यूथ को भी यहाँ पे इम्पोर्टेंस दिया है और उनको भी आगे जाके काम करने का अवसर मिलेगा। जो 66 जगह पे हम चुनाव लड़ रहे हैं, हमें तो ये उम्मीद है कि वहां पे ज्यादा से ज्यादा रिस्पॉन्स मिलेगा। अगर किसी भी वार्ड में हम थोड़े भी कम पड़ गए, फिर भी हमारे कार्यकर्ता अगले 5 साल भी वहां पे काम करते रहेंगे। मैडम, आखिरी सवाल, आपका महायुति में आपका कॉम्पिटिटर कौन रहेगा राष्ट्रवादी से भी अजित पवार ग्रुप का? हम किसी और पार्टी को कॉम्पिटिटर नहीं देख रहे हैं। हम खुद, हमारा ये प्रयास है कि हमारे पार्टी का संगठन और वोट बैंक बढ़े। थँक्यू। पक्षाच्या कार्यालयामधील या पत्रकार परिषदेसाठी सर्व पत्रकारांचं स्वागत करतो। राष्ट्रवादीच्या आमच्या नेत्या, महाराष्ट्र राज्यातील महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदितीताई तटकरे, ज्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं कार्यान्वयन करताना 2,58,00,000 महिलांपर्यंत जो लाभ पोचतो, ती योजना यशस्वी करण्यामध्ये केवळ आणि केवळ कार्यान्वित करण्यामध्ये त्यांचा पूर्ण ताकदीने त्यांनी ते केलं। अशा आमच्या माननीय आदितीताई तटकरे यांना विनंती करतो की त्यांनी ठाण्यातील पत्रकारांशी संवाद साधावा। तुमच्यापैकी विचारणार आहे ठाण्यामध्ये स्वबळाचा नारा देत आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला 66 जागा आपण लढवत आहोत। आता उमेदवारांना काय म्हणतात देखील देण्यात आलेलं आहे, काय सांगा? ठाणे महानगरपालिकेची निवडणूक, त्याचबरोबर राज्यात होणाऱ्या सगळ्याच महानगरपालिकेच्या निवडणुका या प्रदीर्घ कालावधीनंतर होत आहेत। मधल्या कालावधीमध्ये कोविड असेल, त्याच्यानंतर आरक्षणाच्या संदर्भातले वेगवेगळे मुद्दे असतील, याच्यातून या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या प्रलंबित झाल्या आणि त्याच्यातून बऱ्याच जवळपास 7-8 वर्षाच्या कालावधीनंतर आज महानगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान हे होणार आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये महायुतीच्या माध्यमातून या निवडणुका व्हाव्यात असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुद्धा प्रयत्न होता, इतर आमच्या दोन्ही मित्र पक्षांचा सुद्धा त्या निमित्ताने प्रयत्न होता। पण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या असणाऱ्या निवडणुकांमध्ये स्वाभाविकरित्या ज्या वेळेला तिन्ही आम्ही पक्ष महायुतीमध्ये एकमेकांसोबत काम करत आहोत, त्यावेळेला प्रत्येक जण आपापल्या पक्षाचं संघटन, आपापल्या पक्षाचं कार्यक्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याची इच्छा असते की आपल्याला निवडणूक लढवायला मिळावी, कारण शेवटी 5-10 वर्ष आपापल्या प्रभागामध्ये त्यांनी संपर्क ठेवलेला असतो, काम केलेलं असतं, पक्षाचं संघटन वाढवलेलं असतं आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला महायुतीसाठी सुद्धा चर्चेला बसलो, त्यावेळेला अपेक्षित अशा जागा काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला येतील असं आम्हाला त्यातून कुठे दिसलं नाही आणि म्हणून पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की आपल्याला जास्तीत जास्त जागा लढवायच्यात, कारण शेवटी कार्यकर्ते म्हणून आपापल्या प्रभागामध्ये आपल्याला पक्ष संघटन वाढवायचंय आणि ताकदही त्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना आजमावायची आहे। त्यामुळे आम्ही स्वतंत्र ही निवडणूक लढवत आहोत आणि स्वतंत्र निवडणूक लढवत असताना साधारणपणे 66 जागांवर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ निशाणीवरचे उमेदवार या निवडणुकीला सामोरं जात आहेत। त्यांच्या प्रभागामध्ये ते प्रचारी करतायत
आणि काही ठिकाणी आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्ती तिथे प्रतिसादही मिळत आहे, काही ठिकाणी अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद चांगला मिळत आहे. त्यामुळे ह्या पद्धतीनं आम्ही 15 तारखेला अधिकाधिक घड्याळाचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करू. तरी ठाणे असेल, मुंबई असेल किंवा कोकण पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीची ताकद वाढताना पाहायला मिळते. बरेचसे नाराज उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचा निवडणूक लढवत आहेत. शेवटी प्रत्येक पक्षातले जे कार्यकर्ते पदाधिकारी असतात ते कुठे ना कुठेतरी लोकसभा विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आपली म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक अशा पद्धतीने या निवडणुकीकडे ते पाहत असतात. आणि ही एक वस्तुस्थिती खरी आहे की विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये महानगरपालिका किंवा नगर परिषद, जिल्हा परिषद याच्यामध्ये होणारं मतदान सुद्धा टक्के जर आपण बघितलं, मतदानाचा आकडा जर आपण बघितला तर तो जास्ती असतो. त्याचं कारण असं की प्रत्येक तिथल्या मतदार बंधू भगिनींना नगरसेवक किंवा नगरसेविका ही अधिक जवळची वाटत असते आणि म्हणून या निवडणुकीला तुलनेत जास्ती प्रतिसाद मिळतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही कोकणामध्ये, मुंबई आणि ठाणेमध्ये ही नक्कीच आम्हाला अधिकची पाहायला मिळते आणि याचं श्रेय आमच्या सर्व धर्म समभावची जी विचारधारा आहे, त्याचबरोबर दादांचं नेतृत्व आहे, विकासात्मक नेतृत्व आहे आणि त्या दोन बाबींवर या सगळ्या गोष्टींचं श्रेय जातं. मी मुंबईला सुद्धा 2 दिवस प्रचाराला होती, तिथे सुद्धा जवळपास 94 पेक्षा जास्ती जागा आम्ही लढवतोय आणि अनेक जागांवर असं आहे की आम्हाला खूप चांगला प्रतिसाद तिथे मिळतोय. काही ठिकाणी तर खऱ्या अर्थानं आम्ही कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी त्या निवडणुकीला सामोरं गेलो, पण आता तिथे एक सकारात्मक चित्र आम्हाला पाहायला मिळते आणि तीच परिस्थिती ठाण्यामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची येत्या काळामध्ये ताकद ही मुंबई, ठाणे आणि इतर महानगरपालिका सहित कोकणमध्ये वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. लाडकी बहीण योजना, मॅडम लाडकी बहीण योजना निवडणुकीवर राहणार का, पुढे वाढणार आहे आणि वाढणार ते 21 होणार आहे. लाडकी बहीण योजना ही जी महायुतीच्या सरकारकडून राबवली जाते ही कायमस्वरूपी राबवण्याच्या दृष्टिकोनातूनच आहे. कुठेही ही योजना कधी टाइमलाईन, डेडलाईन किंवा मर्यादेमध्ये कधी किंवा ही मर्यादित कालावधीसाठीच असणाऱ्या अशा पद्धतीचं कधीही कुठेही महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षाकडून, मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असू दे, आदरणीय शिंदे साहेब असो किंवा आदरणीय दादा असो किंवा मंत्रिमंडळातील आम्ही सर्व असो, आम्ही सगळ्यांनी नेहमी ही योजना ही महायुतीची महत्वाकांक्षी योजना आहे आणि पुढे अशाच पद्धतीनं राबवली जाणार याच दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही काम करतो. ठाण्यात तुमच्या पक्षाला म्हणजे युती बरोबर आणि आघाडी बरोबर असं दोन्ही ठिकाणी लढावं लागतं, तर काय वाटतं? जसं की बाबा पुण्यात तुम्ही वेगळं चित्र निर्माण केलं तसं इथे का नाही होऊ शकलं? नाही की प्रत्येक शहर असतं, प्रत्येक महानगरपालिका असते, प्रत्येक कार्यक्षेत्र असतं, इथले समीकरण वेगवेगळे असतात. शेवटी आज आम्ही सुद्धा सुरुवातीला महायुतीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी जागा मिळावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, पण कार्यकर्त्यांची निवडणूक असते. भारतीय जनता पक्ष, शिवसेना असेल शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही असो, सत्तेतले आम्ही तिन्ही पक्ष आहोत. प्रत्येक पदाधिकाऱ्याला, कार्यकर्त्याला वाटतं आपल्या प्रभागातून आपल्याला निवडणूक लढवायला मिळावी आणि त्या सगळ्या वाटाघाटीमध्ये कुठेतरी आम्हाला कमी संख्या मिळेल आणि मग आम्ही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याला न्याय देऊ शकणार नाही, ही एवढीच त्याच्या मागची भावना होती, त्याच्या पलीकडे काही नाही. आणि अधिकाधिक आमच्या सगळ्या उमेदवारांचा प्रयत्न आहे की त्यांच्या त्यांच्या प्रभागामधल्या नागरिकांपर्यंत पोहोचावं. आमच्या पक्षाच्या विचारधारा आणि काम करण्याच्या पद्धतीवर लोकांपर्यंत पोहोचून त्यांना नगरसेवक किंवा नगरसेविका म्हणून काम करण्याची मतदार बंधू भगिनींनी संधी द्यावी, अशाच पद्धतीची प्रचार यंत्रणा किंवा प्रचाराचे मुद्दे आमच्याकडून राबवले जातात. पण राष्ट्रवादीचा गट मानला जातो कळवा मुद्दा, तिथे तुम्ही समोर राष्ट्रवादी लढते, मग ते कसं काय तुम्ही बघता? नाही, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी तिथं काही पहिल्यांदा नाही लढवत आहे. लोकसभेला सुद्धा तशा पद्धतीची लढत झाली, विधानसभेला सुद्धा तशा पद्धतीची लढत झाली. त्याच्यामुळे आत्ताही महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुद्धा जर आमच्याकडे तिथं ताकदीने लढवणारे उमेदवार असतील तर स्वाभाविक आहे त्यांना उमेदवारी पक्षाच्या वतीने मिळावी. कारण शेवटी विधानसभेला जरी अपयश आलेलं असेल तरी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि आज ही निवडणूक कार्यकर्त्यांची असताना त्यांच्यावर अन्याय होऊन कुठेतरी इतर यांना संधी द्यावी अशा पद्धतीचा काम करण्याचे विचार काही आमचे नाही. आणि म्हणून तिथं कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की भले आपण स्वतंत्र लढवावी, आम्ही सगळे ताकदीने लढवू. आम्ही 5-10 वर्ष काम केलेलं आहे, निवडणुका प्रलंबित होऊन सुद्धा आम्ही तिथं प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचलेलो आहोत. तर त्या भावना कार्यकर्त्यांच्या जोपासणं शेवटी पक्ष नेतृत्वाचं आणि पदाधिकाऱ्यांचं कर्तव्य असतं. स्वबळावर लढत आहात, फायदा होईल कोकण पट्ट्यांमध्ये?
म्हणजे महानगरपालिकेपुरतं आपण बोलताय. ठाणे महानगरपालिकेमध्ये आम्ही साधारणपणे ज्या काही 66 जागा लढवत आहोत त्याच्यामध्ये मला खात्री आहे की अधिकाधिक ठिकाणी आम्हाला चांगला जो काही प्रचारामध्ये जो प्रतिसाद मिळतोय त्याच्यातून एक पक्षाचं चांगल्या पद्धतीचं संघटनेची बांधणी झालेली आहे. प्रत्येक प्रभागातला आमचा कार्यकर्ता आज त्या ठिकाणी चार्ज झालेला आहे आणि घड्याळ निशाणी आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचवायचे प्रयत्न करतोय. त्यामुळे जसं नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा यश आलं तसंच आम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा यश अपेक्षित आहे. आणि राज्यामध्ये सुद्धा जर आपण एकंदरीत पाहिलं तर नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये सगळी बहुतांशी ठिकाणी वर्चस्व हे महायुतीचंच होतं. मग काही भारतीय जनता पक्षाचं असेल, काही शिवसेनेचं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल, काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याच्यात आलं. महानगरपालिकेमध्ये पण साधारणपणे आपापल्या ठिकाणी ज्या पद्धतीनं पक्ष लढवतोय तिथे चांगली कामगिरी पक्षाची असेल अशी मला खात्री आहे. ज्या प्रकारे युती जी आहे ती अनेक ठिकाणी पाहायला मिळत नाहीये, त्यावरून अनेक ठिकाणी जी आहे ती राष्ट्रवादीमध्ये करण्यात आली. त्यावरती देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलंय की अजितदादांनी जो आहे तो युती धर्म पाळला नाही. मी वारंवार युती धर्म पाळला, मी ठिकाणी केली नाही, परंतु अजितदादांनी जो आहे तो बऱ्याच ठिकाणी युती धर्म पाळला नाही. कुणी असं म्हटलंय? देवेंद्र फडणवीस. माझ्या तर ऐकण्यात खरं असं कधी आलेलं नाही. उलट मी फडणवीस साहेबांची गेल्या 2 दिवसांपासून जे स्टेटमेंट ऐकते त्या अशाच आहेत की आदरणीय फडणवीस साहेब आणि दादा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2029 पर्यंतही महायुतीत राहील आणि पुढेही महायुतीच्या माध्यमातून आम्ही एकत्रित निवडणुका लढवू. त्यामुळे या महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या वेगळ्या स्तरावरच्या निवडणुका असतात. प्रत्येक स्थानिक ठिकाणी आपापल्या पद्धतीने युती आघाडी होत असते. आज नाशिकमध्ये आम्ही आणि शिवसेना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्रित महानगरपालिका लढवत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने निवडणूक लढवत आहे. काही ठिकाणी आपापल्या परिस्थितीनुसार युती आघाड्या होत असतात, पण त्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असतात. आणि शेवटी आम्ही कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांनाही तितका तो अधिकार नेतृत्व म्हणून देत असतो, कारण त्यांनी आमच्यासाठी लोकसभा विधानसभेला जी काही प्रचार यंत्रणा राबवली, कार्यकर्त्यांच्या जीवावर कुठलाही पक्ष उभा असतो. त्यामुळे त्यांच्या तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा मान ठेवणं हे कुठल्याही पक्षाचं पहिलं प्राधान्य असतं. त्यामुळे त्या पद्धतीनं निवडणुका लढवल्या जात आहेत. आणि या पलीकडे महायुतीमध्ये या 3 घटक पक्षांमध्ये राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर या संदर्भातले कुठलेही नकारात्मक पडसाद उमटताना मला दिसत नाही. महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये आता आणखीन 15 तारखेला प्रचार मतदान होऊ दे, त्याच्यानंतर निकाल लागतील. महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि झेडपीची निवडणूक आहे जिल्हा परिषदच्या. त्यापूर्वी पालकमंत्री असं वाटतंय? हे मला वाटत नाही की त्या पदामुळे कुठेही अडलेलं आहे. शेवटी आज राज्याचे जे आमचे तिन्ही नेते आहेत, फडणवीस साहेब असतील, दादा असतील, शिंदे साहेब असतील, त्यांचं रायगडकडे पुरेपूर लक्ष आहे. आणि रायगड नाशिक या दोन्हीही जिल्ह्यांवर पालकमंत्री पदामुळे ते वंचित आहेत, म्हणून कुठे त्या जिल्ह्यांचं नुकसान होत नाहीये याची खात्री आम्हाला महायुतीचे घटक काही महिला बाल कल्याण समितीच्या तुम्ही आहात आणि अनेक महिला आज उमेदवार आहेत. प्रामुख्याने अडचण आहे की ठाणे शहरामध्ये महिलांसाठी सगळ्या सुविधांपासून ते वंचित आहे. तर त्यासाठी तुम्ही आता तुमच्या महिलांना काही मानमंत्र देणार का? मी आमच्याही सर्व उमेदवारांना सांगितलं की महिलांच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही निवडणूक अतिशय महत्वाची असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही अधिकाधिक तरुण महिलांनाही युवतींनाही संधी दिलेली आहे, महिलांनाही अधिकची संधी दिली आहे. शहरातले महिलांचे सार्वजनिक शौचालयाचे विषय असतील, बचत गटांना अधिकाधिक बळकटी देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं असेल, विक्री केंद्र उपलब्ध करून देणं असेल. आज तुम्ही बघताय की ठाणे महानगरपालिका किंवा ठाणे शहर हे गेल्या 10-15 वर्षामध्ये इतकं बदललेलं आहे. 10 वर्षापूर्वीचं ठाणे शहर, 5 वर्षापूर्वीचं ठाणे शहर आणि आत्ताचं ठाणे शहरामध्ये हा खूप फरक आहे. आणि आता याच्यामध्ये माता भगिनींचा सुद्धा, महिलांचा सुद्धा एक शहर पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठा सहभाग असतो. आणि म्हणून महिला वर्ग हा कुठल्याही फक्त राजकीय दृष्टिकोनातून नाही तर सार्वजनिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा महिला वर्ग हा अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे आमच्या तर सगळ्या उमेदवारांना आम्ही सांगितलेलं आहे की अगदी जसं तुम्ही घरातल्या जो पुरुष मतदार असेल त्याच्यापर्यंत जसं पोहोचता तसं त्या घरातल्या महिला मतदारांपर्यंत सुद्धा पोहोचा. कारण या गेल्या काही वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक मतदारांचे विचार हे स्वतंत्र असतात. कुठेही ते कुठल्याही आपल्या घरातल्या एका कर्त्या पुरुषाच्या मतांवर ते अवलंबून दिसत नाहीत. घरात 3-4 पिढ्या वास्तव्य करतात. मुलांची मतं वेगळी, महिलांची मतं वेगळी आणि
पुरुष जे असतात त्यांचे विचार वेगळे. त्यामुळे प्रत्येकाच्या राजकारणाकडे आणि नगरसेवक लोकसेवकाकडनं असणाऱ्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणं आणि त्यांना त्या त्या प्रभागातले जे विषय आहेत ते त्यांच्यासमोर मांडणं, ते कसे सोडवणार हे मुद्दे मांडणं, यावर आम्ही लक्ष देत आहोत.